मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा हा एकच फॉर्म भरून अंगणवाडीमध्ये द्या. महिन्याला 1,500 रुपये 100% तुम्हाला कन्फर्म दिले जाणार आहेत. पूर्ण सविस्तर माहिती समजून घ्या. यामध्ये पूर्वीपेक्षा काही चेंजेस करण्यात आलेले आहेत. कोणकोणते चेंजेस आहेत, याबरोबर कोणकोणते तुम्हाला कागदपत्रे जोडून द्यायचे आहेत, याबद्दलची पूर्ण माहिती सविस्तररित्या समजून घ्या. मित्रांनो, या ठिकाणी जी माहिती सांगण्यात आलेली आहे ती माहिती कशा पद्धतीने भरावी ही सर्वप्रथम आपण या ठिकाणी व्यवस्थितरित्या समजून घेऊया. महिलांचे संपूर्ण नाव आधार कार्डवर ज्या पद्धतीने आहे त्याच पद्धतीने तुम्हाला पूर्ण नाव सर्वप्रथम टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर महिलेचे लग्नापूर्वीचे नाव या ठिकाणी भरायचे आहे. त्यानंतर महिलेचे लग्नानंतरचे नाव, विवाहित महिला असल्यास त्याच्या वडिलांचं नाव वगैरे या ठिकाणी टाकायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी महिलेचा जो लाभार्थी आहे त्या लाभार्थ्यांचं सर्वप्रथम दिनांक टाकायचं आहे. त्यानंतर महिना टाकायचा आहे आणि त्यानंतर वर्ष टाकायचं आहे, जो वर्ष आहे तो. आता त्यानंतर अनेक लाभार्थी या ठिकाणी विचारत आहेत, अर्जदारांचे संपूर्ण नावामध्ये अर्जदारांचा जो पत्ता आहे तो पत्ता कोणत्या ठिकाणी टाकायचा किंवा कोणता टाकायचा. आता बघा, आधार कार्डवर जो तुमचा पत्ता आहे तो पत्ता पूर्ण भरा. आधार कार्ड घ्या, आधार कार्डवर ज्या पद्धतीने आहे ती पूर्ण व्यवस्थितरित्या भरून घ्या. त्यानंतर तुमची जी ग्रामपंचायत असेल किंवा नगरपंचायत असेल किंवा नगरपालिका जी असेल त्या गावाचं नाव या ठिकाणी टाकायचं आहे. त्यानंतर पिनकोड नंबर या ठिकाणी टाका. आधार कार्डवरती पाठीमागे पिनकोड नंबर असतो, नसेल तर कोणालाही विचारा आणि तो पिनकोड नंबर त्या ठिकाणी टाका. त्यानंतर जन्माचे ठिकाण, जो लाभार्थी महिला अर्ज करणार आहे आता त्या महिलेचं तुम्हाला जन्माचे ठिकाण टाकायचं आहे. त्यामध्ये गाव, शहर, त्यानंतर तालुका, त्यानंतर जिल्हा, त्यानंतर राज्य, तो व्यवस्थितरित्या भरून घ्या. त्यानंतर महिलेचा किंवा त्याच्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचा मोबाईल क्रमांक टाकायचा आहे. त्यावरती OTP सुद्धा येणार आहे आणि नंतर जेव्हा तुमचा अर्ज मंजूर होईल, मंजूर झाल्यानंतर सुद्धा तुम्हाला SMS मिळणार आहे. त्यानंतर आधार क्रमांक जो आहे व्यवस्थितरित्या टाका, कारण हे पैसे DBT अंतर्गत दिले जाणार आहेत. त्यासाठी आधार कार्ड नंबर चुकू देऊ नका आणि आधार कार्डवरील सर्व माहिती सविस्तररित्या भरून घ्या. आता त्यानंतर पुढे पहा. पुढे या ठिकाणी सांगण्यात आलेली जी माहिती आहे, काही माहिती यामध्ये आता अपडेट करण्यात आलेली आहे. पूर्वी जो फॉर्म होता थोडासा बदल होता, आता यामध्ये काही चेंजेस करण्यात आलेले आहेत. ते चेंजेस पहा. महिलांचे जन्म परराज्यातील असल्यास पतीचे जन्म ठिकाण या ठिकाणी टाकायचं आहे. त्यानंतर गाव, शहर जो असेल तो टाका, तालुका टाका, त्यानंतर जिल्हा टाका, त्यानंतर राज्य महाराष्ट्र किंवा दुसरा जो काही राज्य असेल तुमचा, दुसरा राज्य असेल तर दुसरा राज्य टाका. जर तुम्ही महाराष्ट्राच्या बाहेरील दुसऱ्या राज्यातून असाल तरच ही माहिती भरा, नसेल तर ही माहिती इथं सोडून टाका. आता त्यानंतर पुढे जी माहिती देण्यात आली आहे ती माहिती समजून घ्या. मित्रांनो, शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेचा लाभ घेत आहात का? जर तुम्ही इतर कोणत्याही योजनेचा लाभ घेत असाल तर इथं होय किंवा नाही मध्ये तुम्हाला उल्लेख करायचा आहे आणि दरमहा तुम्हाला किती रुपये मानधन दिला जातो त्याचं मानधन या ठिकाणी टाकायचं आहे. जर तुम्हाला मिळत नसेल तर नाहीला टिक मार्क करा, इथं काही भरण्याची गरज नाही. आता त्यानंतर पुढे पहा. विवाहित स्थितीमध्ये या ठिकाणी बघा काही अपडेट परत करण्यात आलेले आहेत. यामध्ये सर्वप्रथम विवाहित, घटस्फोटित, विधवा, परित्यक्त्या, निराधार आणि अविवाहित. आता अविवाहित एका पात्र कुटुंबातील महिलेला सुद्धा लाभ दिला जाणार आहे. त्यासाठी विवाहित, घटस्फोटित, विधवा, परित्यक्त्या, निराधार आणि अविवाहित जे तुमची विवाहित स्थिती या ठिकाणी असेल ती स्थिती तुम्हाला या ठिकाणी वरती टाकायची आहे. आता त्यानंतर बघा, तुमचं अर्जदारांचे बँक खाते असलेल्या बँकेचा तपशील तुम्हाला व्यवस्थितरित्या भरायचा आहे. आता हा तपशील या ठिकाणी शक्यतो चुकू देऊ नका. जरी थोडाफार या ठिकाणी चुकला तरी सुद्धा तुम्हाला हे आधार कार्डवरून DBT अंतर्गत पैसे येणार आहेत. त्यासाठी शक्यतो व्यवस्थित भरण्याचा प्रयत्न करा. सर्वप्रथम अर्जदार खाते असलेल्या बँकेचा तपशील तुम्हाला इथे जोडायचा आहे. आता बँकेचे पूर्ण नाव टाका. पासबुकवरती पहा, स्टेट बँक ऑफ इंडिया असेल किंवा महाराष्ट्र बँक असेल, जी बँक असेल, इंडिया पोस्ट पेमेंट बँक असेल, जी काही तुमची बँक आहे त्या बँकेचं नाव टाका. त्यानंतर बँक खातेधारकाचे नाव पासबुकवर पहा. पासबुकवर ज्या पद्धतीने नाव असेल त्याच पद्धतीने सेम टू सेम तुम्ही हा फॉर्म भरू शकता. एकतर शक्यतो इंग्लिशमध्ये हा फॉर्म भरून घ्या.
त्यानंतर बँक खाते क्रमांक, आता तुमचा जो अकाउंट नंबर आहे तो अकाउंट नंबर या ठिकाणी टाकायचा आहे आणि IFSI कोड टाकायचा आहे। IFSC कोड ध्यानात ठेवा, प्रत्येक बँकेचा IFSC कोड असतो, तो कोड या ठिकाणी टाकायचा आहे। जर तुम्हाला समजत नसेल तर तुम्ही अंगणवाडी सेविकेला विचारू शकता। तुम्हाला जेवढं येईल तेवढं व्यवस्थित फॉर्म भरा। जी एखादी तुम्हाला पॉइंट मध्ये येत नसेल किंवा ज्या ठिकाणी तुम्हाला काही समजत नसेल त्या ठिकाणी अंगणवाडी सेविकेला तुम्ही विचारू शकता किंवा तुमच्या गावातील एखाद्या सुशिक्षित नागरिकाला तुम्ही विचारू शकता। आता त्यानंतर पहा, आपला आधार क्रमांक बँक खात्याला जोडलेले आहे किंवा नाही हे तुम्हाला उल्लेख करायचा आहे। आता बँक खाते आधारला जोडणं म्हणजे काय, आधार लिंक झालेला आहे का नाही हे तुम्हाला या ठिकाणी उल्लेख करायचा आहे। आणि त्यानंतर बघा, नारी शक्ती प्रकार मध्ये तुम्हाला काही या ठिकाणी 7 पॉइंट दिलेले आहेत, म्हणजे नारी शक्तीचा प्रकार नेमका तुमचा कोणता आहे। तुम्ही सामान्य महिला आहात का, असेल तर या ठिकाणी टिक मार्क करायचा आहे। अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस, प्रवेशिका, ग्रामसेवक, वार्ड अधिकारी, त्यानंतर सेतू सुविधा केंद्र। आता हे 7 पॉइंट ठेवा। जर तुम्ही स्वतः अर्ज भरत असाल तर सामान्य महिलाला टिक मार्क करा। जर अंगणवाडी कडून तुम्ही जर भरून घेत असाल तर अंगणवाडी सेविका किंवा अंगणवाडी मदतनीस ज्याकडे तुम्हाला अर्ज भरायचा आहे त्या ठिकाणी त्याने टिक करतील। आता यानंतर समजून घेऊया आपण, आता खालील सर्व कागदपत्राचे जे प्रत आहेत ते सादर तुम्हाला करण्यात येणार आहेत, सादर तुम्हाला करावं लागणार आहेत। आता यामध्ये जे तुम्ही डॉक्युमेंट देणार आहात हेच डॉक्युमेंट त्या ठिकाणी अपलोड होणार आहेत। 7 डॉक्युमेंट आहेत तुमचे, हे 7 डॉक्युमेंट इथं पूर्ण व्यवस्थित समजून घ्या। जर तुम्ही परराज्यात असेल तर त्या ठिकाणी एक डॉक्युमेंट तुमचं वाढणार आहे, नसेल तर इथं काही गरज नाही। आता बघा, सर्वप्रथम तुम्हाला आधार कार्ड कंपल्सरी आहे, आधार कार्ड तुमच्याकडे असणं आवश्यक आहे। त्यानंतर आदिवासी प्रमाणपत्रामध्ये जे काही नवीन अपडेट देण्यात आलेले आहेत ते नवीन अपडेट समजून घ्या। भरपूर असे लाभार्थी चुका करत आहेत, कोणतं डॉक्युमेंट त्या ठिकाणी अपलोड करावं हे सुद्धा त्यांना समजत नाही। आता आदिवासी प्रमाणपत्र, जन्म प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला, आता या ठिकाणी बघा, यापैकी जर तुमच्याकडे डॉक्युमेंट नसेल तर आदिवासी प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर महिलेचा 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड, आता ध्यानात ठेवा, जर तुमचा 10 वर्ष, 8 वर्ष, 5 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष जर तुमच्या लग्नाला झाला असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी हे जे काही डॉक्युमेंट या ठिकाणी दिलेले आहेत ते डॉक्युमेंट उल्लेख करायचे नाहीत। त्यासाठी तुम्हाला उत्पन्नाचा दाखला काढावा लागणार आहे किंवा रहिवासी दाखला काढावं लागणार आहे। आता हे समजून घ्या सर्वप्रथम। आता बघा, सर्वप्रथम रेशन कार्ड 15 वर्षाच्या पूर्वीचे असेल तर रेशन कार्ड तुम्ही अपलोड करू शकता रहिवासीच्या ठिकाणी, मतदार ओळखपत्र तुम्ही अपलोड करू शकता, जन्म प्रमाणपत्र तुम्ही अपलोड करू शकता। जर या ठिकाणी जर 15 वर्षाचा डॉक्युमेंट तुमचं जर काही नसेल तर शाळा सोडल्याचा दाखला म्हणजे टीसी तुम्ही ते देऊ शकता। आता त्यानंतर आपण पाहूया तो म्हणजे उत्पन्न प्रमाणपत्र, पिवळे किंवा रेशन कार्ड तुम्हाला जोडता येणार आहे। जर तुमच्याकडे उत्पन्न कार्ड असेल, उत्पन्नाचा दाखला जर असेल तर उत्पन्नाचा दाखला तुम्ही जोडू शकता। जर तुमच्याकडे उत्पन्नाचा दाखला नसेल तर यामध्ये पिवळे रेशन कार्ड किंवा केसरी रेशन कार्ड तुम्ही त्या ठिकाणी लावू शकता। आता त्यानंतर मित्रांनो ध्यानात ठेवा, हमीपत्र, आता अनेक लाभार्थी हमीपत्र अचूकरित्या भरत आहेत म्हणून त्यांचा फॉर्म त्रुटीमध्ये पडण्याची शक्यता आहे। त्यासाठी अर्जदाराचे हमीपत्र अचूकरित्या कशा पद्धतीने भरावा हे सर्वप्रथम समजून घ्या। या व्हिडिओमध्येच मी पुढे सांगणार आहे। याची PDF सुद्धा आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती मी शेअर करणार आहे। व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम ग्रुपची लिंक असेल, त्याला जॉईन करा। जॉईन केल्यानंतर हा अर्ज पूर्ण तुमच्या मोबाईलमध्ये अपलोड करून घ्या। कोणत्याही ठिकाणी कॉम्प्युटरवरती जा, त्या ठिकाणी प्रिंट काढा आणि अर्ज मी ज्या पद्धतीने तुम्हाला आता इथं माहिती देत आहे त्याच पद्धतीने सविस्तररित्या भरा आणि अंगणवाडीमध्ये देऊन टाका। आता त्यानंतर बघा, बँकेचा पासबुक जो आहे तो बँकेचा पासबुक वरती जी माहिती तुम्ही भरलेली आहे तोच पासबुक तुम्हाला या अर्जासोबत एक झेरॉक्स द्यायचा आहे। आता त्यानंतर बघा, अर्जदारांचे लाईव्ह फोटो तुम्हाला इथे घ्यायचे आहेत। 5 फोटो एक तर असेल तर 5 फोटो तुमच्या सोबत द्याच, परंतु ज्या ठिकाणी तुम्ही KYC करण्यासाठी जाल अंगणवाडीमध्ये तेव्हा तुमचं लाईव्ह फोटो त्या ठिकाणी घेतला जाईल, तो फोटो तुम्ही त्या ठिकाणी द्यायचा आहे। आता त्यानंतर बघा, 7वा पॉइंट यामध्ये जो नवीन ऍड करण्यात आलेला आहे तो पॉइंट ध्यानात ठेवा, तो म्हणजे महिलेचा जन्म परराज्यातील असल्यास पतीचे आदिवासी प्रमाणपत्र तुम्हाला जोडता येणार आहे। त्यानंतर 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड, मतदान ओळखपत्र, जन्म प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला, या 4 पैकी तुम्ही एक अपलोड करू शकता किंवा यासोबत तुम्ही जोडून
देऊ शकता। आता मित्रांनो बघा पुढे या ठिकाणी जी टिप्स सांगण्यात आलेली आहे ती टिप्स सर्वप्रथम समजून घ्या। अर्जदाराने सदरचा अर्ज परिपूर्ण भरण्यात आल्यानंतर संबंधित अंगणवाडी केंद्रामध्ये जमा करण्यात यावा असा उल्लेख करण्यात आलेला आहे। म्हणजे तुम्हाला ऑनलाईन अर्ज करण्याची गरज नाही, कारण ऑनलाईन जो फॉर्म आहे तुमचा अंगणवाडी कडून केला जाईल किंवा ग्रामसेवकडे असेल, जे काही मी वरती आता तुम्हाला माहिती दिलेली आहे त्यांच्याकडून तुम्ही हा फॉर्म भरून घेऊ शकता। आता त्यानंतर बघा अर्जदाराचे हमीपत्र, हा नवीन हमीपत्र आहे, नवीन बदलासहित हा हमीपत्र सर्वप्रथम आता इथे समजून घ्या। भरपूर असे लाभार्थी चुका करत आहेत। आता बघा माझ्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न 2,50,000 पेक्षा अधिक नाही। आता त्यानंतर या ठिकाणी टिक करायची आहे। त्यानंतर माझ्याकडे उत्पन्न प्रमाणपत्र नसल्याने मला पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड आधारे उत्पन्न प्रमाणपत्रातून सूट देण्यात यावी असा उल्लेख करण्यात आलेला आहे। म्हणजे तुमच्याकडे उत्पन्न प्रमाणपत्र नाही म्हणून तुम्ही पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड या ठिकाणी तुम्ही देत आहात, त्याला सुद्धा टिक मार्क करा। माझ्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता नाही, आयकरदाता आहे का, असेल तर इथं या ठिकाणी तुम्हाला नाही करायचं आहे। जर असेल आयकरदाता नसेल तर तुम्हाला इथं टिक मार्क करायचं आहे। जर आयकरदाता असेल तर इथं फुल्ली इथं मारायची आहे अशी। आता मित्रांनो त्यानंतर ध्यानात ठेवा, मी स्वतः किंवा माझ्या कुटुंबातील सदस्य या ठिकाणी सांगण्यात आलेले नियमित कायम कर्मचारी म्हणून सहकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये कार्यरत नाहीत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत नाही। आता इथं तुम्हाला टिक मार्क करायचं आहे। आता त्यानंतर बघा सांगण्यात आलेला तो जो पॉइंट आहे तो समजून घ्या। मी बाह्य यंत्रणाद्वारे कार्यरत असलेले कर्मचारी, स्वयंसेवी कामगार, कंत्राटी कर्मचारी असून माझे उत्पन्न 2,50,000 पेक्षा कमी आहे। जर 2,50,000 पेक्षा जर तुमचे उत्पन्न कमी असेल तर तुम्ही यामध्ये अर्ज करू शकता। ध्यानात ठेवा इथं सुद्धा टिक मार्क करायचं आहे। त्यानंतर पुढचा पॉइंट सांगण्यात आलेला आहे, मी शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या दरमहा 1,550 किंवा त्यापेक्षा अधिक रकमेचा आर्थिक योजनेचा लाभ घेतलेला नाही। दर महिन्याला तुम्हाला 1,500 रुपये मिळतात का, नाही। वरती सुद्धा सर्व टिक मार्क व्यवस्थित करा। उत्पन्न जेवढं आहे तुम्हाला तेवढंच उत्पन्न इथं टाकायचं आहे। आता बघा त्यानंतर माझ्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार आमदार नाही। आपल्या कुटुंबात कुठे आमदार खासदार असल्यापरी आपण लाभ घेऊ शकणार नाही, तर इथे सुद्धा टिक मार्क करायचं आहे। त्यानंतर बघा पुढे माझ्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकार बोर्ड या ठिकाणी सांगितले आहे कॉर्पोरेशन बोर्ड उपक्रमाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक सदस्य नाहीत। आहेत का तुमच्या कुटुंबात, नाहीत म्हणून इथं टिक मार्क करून घ्या। आता त्याच्यानंतर बघा 2 पॉइंट राहिलेले आहेत, यामध्ये शेवटचे 2 पॉइंट आहेत आणि यानंतर सर्वात शेवटी तुम्हाला पोचपावती घेण्यासाठी सांगण्यात आलेली आहे। ती पोचपावती कोणती घ्यायची आहे हे सुद्धा आपण समजून घेऊया। आता बघा माझ्याकडे किंवा माझ्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर 4 चाकी वाहने नोंदणी करत नाहीत। यामध्ये ट्रॅक्टर असेल तर तुम्ही यासाठी पात्र असणार आहात। जर ट्रॅक्टर ऐवजी दुसरं वाहन असेल 4 चाकी तर तुम्हाला या योजनेचा लाभ दिला जाणार नाही। ट्रॅक्टर तेवढं वगळून यामध्ये सांगण्यात आलेलं आहे, म्हणजे या ठिकाणी तुम्हाला टिक मार्क यस करायची आहे। शेवटचा या ठिकाणी पॉइंट सांगण्यात आलेला आहे, माझ्या कुटुंबात एकापेक्षा जास्त अविवाहित महिलेने या योजनेचा लाभ घेतलेला नाही। अविवाहित जर तुमच्या कुटुंबात एक महिला असेल तर त्यांना लाभ मिळणार आहे, विवाहित महिलेला 1 आणि अविवाहित महिलेला 1 अशा प्रकारे एका कुटुंबातील 2 महिलेला लाभ दिला जाणार आहे। जर तुमच्या कुटुंबात जी काही मुलगी असेल 21 वर्षापेक्षा जास्त असेल त्याचं वय तर त्यांना लाभ मिळेल। जर विवाहित जी महिला असेल त्यांना सुद्धा या योजनेचा लाभ दिला जाईल। आता हा पॉइंट तुम्ही वाचू शकता, नसेल तर इथे सोडून टाका। आता सर्वात शेवटी म्हणजे तुम्हाला इथं सही करायची आहे। आता सही कशी करायची आहे बघा, जर तुम्हाला अंगठा येत असेल तर अंगठा मारा, सही येत असेल तर तुम्ही इथे सही मारू शकता। जी काही तुमची सही असेल ती सही तुम्ही या ठिकाणी मारू शकता। आता स्थळ जो आहे तुमच्या गावाचं नाव टाका, दिनांक टाका। आता या ठिकाणी सांगण्यात आलेले हे 2 पॉइंट ध्यानात ठेवा। प्रपत्र केवळ ऑनलाईन अर्ज दाखल करण्याच्या हेतूने माहिती एकत्रित करण्याकरिता आहे। हा जो प्रपत्र आहे ही माहिती ऑनलाईन करण्यासाठी तुमच्याकडून अंगणवाडी मार्फत मागवलं जात आहे। अंगणवाडी असेल, ग्रामसेवक असेल, वार्ड अधिकारी असेल
जे काही असेल या ठिकाणी वरती जे 7 पॉइंट देण्यात आलेले आहेत त्या 7 पैकी एक अधिकारी तुमचा फॉर्म भरण्यासाठी तुमच्याकडून ही माहिती भरून घेण्यासाठी डेमो म्हणून हा अर्ज घेण्यात आलेला आहे, त्यांनी ऑनलाईन करतील। आता बघा त्यानंतर सांगण्यात आलेले आहे यामध्ये अर्ज ऑनलाईन पद्धतीने सफलतापूर्वक प्रविष्ट झाल्यानंतर खालील पावती प्रदान करण्यात येईल, तसेच SMS WhatsApp द्वारे सुद्धा पाठवण्यात येईल। बघा WhatsApp द्वारे सुद्धा तुम्हाला मेसेज येणार आहे जर तुम्ही या योजनेमध्ये पात्र झालात तर। आता हा जो खालचा पोच पावती आहे ही पोच पावती तुम्हाला तुमच्याकडे घ्यायची आहे। बघा नोंदणी क्रमांक वगैरे सर्व त्यावरती उल्लेख येईल जेव्हा तुमचा ऑनलाईन अर्ज होईल। ऑनलाईन किंवा ऑफलाईन अर्ज झाल्याच्या नंतर तुमचा नोंदणी क्रमांक या ठिकाणी येईल आणि ही पोच पावती जो अधिकारी किंवा जी अंगणवाडी सेविका किंवा परिवेशिका तुम्हाला देणार आहे त्याची सही वगैरे या ठिकाणी असेल आणि तुम्हाला हा फॉर्म इथं परत दिला जाईल। अशा पद्धतीने हा फॉर्म घरी बसल्या व्यवस्थितरित्या भरून घ्या, घाई गोंधळ करू नका, तुरटीत विनाकारण तुमचा फॉर्म पडू देऊ नका, कारण अनेक लाभार्थी घाई गोंधळमध्ये ऑनलाईन फॉर्म भरता येत नाही, चुकीने फॉर्म भरून घेतात आणि हा फॉर्म परत तुरटीमध्ये पडतो। तुरटीमध्ये पडल्याच्या नंतर शक्यतो तुरटीमधला ऑप्शन अजून देण्यात आलेला नाही आहे। जेव्हा तुरटीचा ऑप्शन काही येईल ऑनलाईन पद्धतीने जेव्हा एखाद्या वेळेस तुमचा फॉर्म चुकलाय त्याला व्यवस्थित करण्याचा तेव्हा आपल्या चॅनलवरती नक्की व्हिडिओ येईल। परंतु मला वाटते शक्यतो तुम्ही हा अर्ज व्यवस्थित भरून ऑनलाईन करण्यापेक्षा अंगणवाडी किंवा जे काही या ठिकाणी सांगण्यात आलेले आहेत सामान्य महिला, अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस, परिवेशिका, ग्रामसेवक, वार्ड अधिकारी, सेतू सुविधा केंद्र यांच्याकडे तुम्ही देऊ शकता। मित्रांनो माहिती कशी वाटली नक्की कमेंट मध्ये कळवा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रापर्यंत नक्की हा व्हिडिओ शेअर करा। प्रत्येक WhatsApp ग्रुपवरती गेला पाहिजे जेणेकरून तुमच्याकडून तेवढीच मदत होईल आणि प्रत्येक महिला या लाभापासून वंचित राहणार नाही। चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदाच आला असाल, आतापर्यंत जर चॅनलला सबस्क्राइब केला नसेल तर नक्की सबस्क्राइब करून ठेवा, कारण अशाच पद्धतीचे महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुम्हाला सर्वप्रथम मिळत जाईल। धन्यवाद मित्रांनो, आज इथेच थांबूया, पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।